महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता भद्रावती तहसील कार्यालय येथे शिबिराच्या आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। 18 फेब्रुवारी 2026 च्या शासकीय अध्यादेशानुसार 7 मार्च ते 15 मे पर्यंत तालुक्यातील प्रमुख तलाठी साझ्यात असे शिबिर आयोजित केले जाणार आहे। तहसीलदार राजेश भांडारकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती देत नागरिकांनी शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर बंडू अकनोरवार, नायब तहसीलदार मनोज अकनोरवार, नायब तहसीलदार मधुकर काळे, नायब तहसीलदार सुधीर खांडरे, क्षेत्र सहाय्यक वनविकास शिंदे, दुय्यम निबंधक झाडे, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, भूमिलेख अधिकारी पारधी देवानंद गावंडे, गटशिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर तसंच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शिबिरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवा व सुविधांची माहिती देताना यामध्ये प्रलंबित जमिनीच्या फेरफार प्रकरणांचा निपटारा, शासकीय अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, अकृषक जमिनीबाबत मार्गदर्शन तसंच गाव दप्तर अद्ययावत करण्याबाबत माहिती देण्यात आली। यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत नागरिक सुविधा सुलभ करणे, ई मोजणी प्रक्रिया गतिमान करणं, कृषी नोंदणी तसंच पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। शिबिरात तक्रार निवारण कक्ष स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचं तत्काळ निराकरण करण्यात येईल। तसंच भोगवटादार वर्ग बदल, जिवंत सातबारा मोहीम, सामाजिक आर्थिक योजनांचा लाभ, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कामे, जमीन व्यवहार नोंदणी, शालेय दाखले, पांदण रस्त्याचे प्रश्न आणि सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वाटप याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली। नमस्कार। शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची अंमलबजावणी महाराष्ट्रातील सगळीकडे सुरू आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये भद्रावतीमध्ये सुद्धा आम्हाला शासनाचे निर्देश असल्यामुळे आम्ही आमच्या भद्रावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 यांची प्रखरपणे अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले आहे। तर आमच्याकडे 6 मंडळ आहेत आणि प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 यांचे आम्ही नियोजन केलं आहे। आमच्या नंदोरी मंडळामध्ये 7 मार्चला हनुमान मंदिर परिसरामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजित करण्यात आले। याचे शिबिर प्रमुख म्हणून मनोज अकनोरवार आमचे नायब तहसीलदार राहणार आहेत। मांगलीराईमध्ये 14 मार्च 2026ला बटाडी ग्रामपंचायत पटांगणामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1चं आयोजन करण्यात आलं आहे। चंदनखेड्यामध्ये 10 एप्रिलला ग्रामपंचायत चंदनखेड्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे। घोडपेठमध्ये 17 एप्रिल 2026ला किसान भवन घोडपेठ येथे आयोजित करण्यात आलं आहे। मुधोली आदिवासी क्षेत्रामध्ये 8 मे 2026ला ग्रामपंचायत समाज भवन मुधोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वात शेवटचे आमचा समाधान शिबिर भद्रावती नगर परिषद क्षेत्रामध्ये 15 मे 2026ला आम्ही आयोजित केलं आहे। असे आमच्या 6 मंडळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिर टप्पा 1ची अंमलबजावणी आणि नियोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये आम्ही आज प्रामुख्याने सर्व भद्रावती तालुक्यातील सर्व विभागाची आम्ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये तहसील कार्यालय, BDO, नगर परिषद, कृषी विभाग, पशु वैद्यकीय अधिकारी, PSC, रूरल हॉस्पिटल, ठाणेदार साहेब, कृषी इतर फॉरेस्टचे असे सर्व अधिकारी आले आणि आम्ही सर्वांना त्या शिबिरामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांच्या प्रत्येक विभागाच्या अनुषंगाने त्यांच्या योजना हे च्या लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्याचे आम्ही आयोजन केले आहे। प्रामुख्याने महसूल विभागामध्ये आम्ही सेतूचे जे काम आहेत, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेट, जातीचे दाखले, इतर सर्व ज्या काही दाखले आहेत आम्ही त्याच दिवशी त्याचा निपटारा करणार आहेत। आमचे पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे की त्यांनी ज्या परिसरातील शिबिरामध्ये जे सामान्य नागरिक शेतकरी येतील त्याचा लाभ त्याच दिवशी शिबिरामध्ये त्यांना देण्यात यावा। त्याच पद्धतीने संजय गांधी योजनाचा लाभ, PM किसानचा लाभ आणि ॲग्रिस्टेक किंवा कृषीचे इतर कोणतेही लाभ आम्ही शिबिरामध्ये तात्काळ देणार आहेत।
प्रामुख्याने आम्ही प्रलंबित असलेले जमिनीचे फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती करणे, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत तात्काळ सेवा उपलब्ध करून देणे, अकृषक तरतुदी सुधारणा यांची जनजागृती करणे, गाप दप्तर अद्ययावत करणे, व्यवसाय इजी ऑफ डुईंग बिझनेस या दृष्टिकोनातून नागरिकांना सहज कामात सुधारणा करणे, डिजिटल सेवा तक्रार निवारण तत्काळ करणे, ई मोजणी भूमी अभिलेखचे अधिकारी आमच्याकडे आले होते पारधी साहेब, त्यांना ते पण त्या शिबिरामध्ये भाग घेणार आहे, त्यांच्या भूमी अभिलेख विभाग भाग घेणार आहे. ई मोजणीचे अर्ज केल्यानंतर लवकर मोजणी करणे, ॲग्रिस्टॅग नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करण्याबाबत सुविधा देणे, PM किसान वारस नोंद केली असल्यास वारसांनी PM किसान नोंदणीसाठी आलेल्या अर्जाच्या सुविधाची उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे तक्रार निवारण कक्ष आम्ही ठेवणार आहे. भोगवटदार वर्गामध्ये जर एखादं सुटून गेले असेल तर भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, जिवंत सातबारा मोहीममध्ये वारसदारांचे नाव तत्काळ चढवणे,